पुढचा प्रकार आहे अन्य अलंकार. अन्य अलंकाराचा पहिला प्रकार आहे अतिशयोक्ती. शब्दातच अर्थ आहे. अतिशयोक्ती म्हणजेच एखादी गोष्ट आहे त्याहून जास्त फुगवून सांगणे, तिचा अतिरेक करणे म्हणजेच अतिशयोक्ती अलंकार होय. उदाहरणार्थ, मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी. मुंगी उडाली आकाशी हे आपल्याला मान्यच होणार नाही. मुंगी कशी बरं आकाशात उडेल? परंतु जोराचा वारा आला, त्या वाऱ्यामुळे ती उडाली हे आपण एक वेळ मान्य करू. परंतु पुढच्या वाक्यात तर खूपच अतिरेक केलेला आहे. तिने गिळले सूर्याशी हे तर शक्यच नाही. मुंगी किती लहान आणि तो सूर्य किती मोठा. मग जेथे आहे ती गोष्ट जास्त फुगवून सांगितली जाते, तिचा अतिरेक होतो, तेथे अतिशयोक्ती हा अलंकार होतो. पुढचा आहे स्वभावोक्ती. शब्दातच अर्थ आहे स्वभावाचे वर्णन. आता मी जर तुम्हाला म्हटलं की गणपतवाणी येथे माडी बांधणार आहे, या वाक्यातून गणपतवाणी या व्यक्तीविषयी तुम्हाला विशेष अशी माहिती मिळणार नाही. परंतु जर मी म्हटलं की गणपतवाणी विडी पितांना चावा याचा नुसतीच काढी, अन म्हणायचा मनाशीच की या जागेवर बांधीन माडी. मग येथे गणपतवाणी या व्यक्तीचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं असेल. येथे काय म्हटलंय? गणपतवाणी विडी पितांना, म्हणजेच विडी ही पित आहे आणि काडी ही चावत आहे. आणि हे करत असताना तो काय म्हणतोय स्वतःच्याच मनाशी की मी येथे माडी बांधणार आहे. म्हणजेच एखादा व्यक्ती, प्रसंग किंवा घटना यांचं वर्णन हुबेहूब परंतु वैशिष्ट्यपूर्णरित्या केलं जातं, तेथे स्वभावोक्ती हा अलंकार होतो. पुढचा अलंकार आहे अन्योक्ती. शब्दातच अर्थ आहे अन्य व्यक्तीविषयी बोलणे. एखाद्या व्यक्तीचे नाव न घेता अन्य व्यक्तीचे नाव घेऊन बोलणे, परंतु ज्याच्याविषयी बोललं जात आहे त्या व्यक्तीला ते समजणे म्हणजेच अन्योक्ती होय. जसे की सासू बोले सुने लागे याप्रमाणे. माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग मी तुम्हाला सांगते. मी बाहेर जात असताना माझ्यासमोर काही व्यक्ती झाडे तोडत होती, पण तेथेच असणारा एक वृक्षप्रेमी त्या व्यक्तींना सांगत होता की झाडं तोडू नका, झाडांचं संवर्धन करा. पण मात्र ते लोक त्या वृक्षप्रेम्याला म्हणत होते की हे झाडं आमचे आहेत, ही जागा आमची आहे, मग तू कोण आम्हाला बोलणार? तर हे ऐकून तो वृक्षप्रेमी हताश झाला. तर मी त्या वृक्षप्रेम्याला जर असं बोलले की हे लोक मूर्ख आहेत, यांचं कुठे ऐकतो, यांना समजवणं मूर्खपणा आहे, असं जर मी बोलले तर मग ते लोक मला मारतील. मग मी त्या वृक्षप्रेम्याला समजवताना सांगेल की येथे समस्त बहिरे बसतात लोक, का मधुर भाषणे तू करशी अनेक, हे मूर्ख यासी किमपीही नसे विवेक, रंगावरून तुझला म्हणतील काक. म्हणजेच ते जे व्यक्ती होते त्यांपैकी मी कोणाचंही नाव न घेता पोकेला उद्देशून मी त्या व्यक्तीला समजवले. म्हणजेच ज्या व्यक्तीविषयी मी बोलले त्यांचं नाव न घेता मी पोकेला उद्देशून त्याला सांगितले. अशाच प्रकारे जेव्हा आपल्याला ज्या व्यक्तीविषयी बोलायचं आहे त्या व्यक्तीचं नाव न घेता आपण अन्य व्यक्तीचं नाव घेऊन बोलतो, परंतु ज्याच्याविषयी बोलायचं आहे त्याला ते समजते. म्हणजे तेथे जे लोक होते वृक्षतोड करणारे त्यांना ते समजलं होतं की मी त्यांच्याविषयीच त्या वृक्षप्रेमाला सांगते. मग तेथे अन्योक्ती हा अलंकार होतो. पुढचा आहे पर्यायोक्ती. पर्यायोक्ती शब्दातच अर्थ आहे पर्यायी शब्दाचा वापर करणे. आपण सामान्यपणे जो शब्द वापरतो त्या शब्दाचा वापर न करता पर्यायी शब्दाचा वापर करणे म्हणजेच पर्यायोक्ती अलंकार होय. माझ्या गाडीचे 2 लोक लॉक तोडत होते. तर मी जेव्हा बघितलं तेव्हा मी त्यांना जाऊन म्हटले की तुम्हाला बिनभाड्याच्या घरात जायचंय का? म्हणजेच तुरुंग हा शब्द न वापरता मी त्यांना काय म्हटले की तुम्हाला बिनभाड्याच्या घरात जायचंय का? तर तुरुंग या शब्दाचा पर्यायी शब्द कुठला आहे? बिनभाड्याचं घर. मग अशाच पद्धतीने आपण जेव्हा सामान्यपणे जे शब्द वापरतो त्या शब्दांचा वापर न करता पर्यायी शब्दांचा वापर करतो, तेव्हा पर्यायोक्ती हा अलंकार होतो. पुढचा आहे व्याजस्तुती. शब्दातच अर्थ आहे व्याजाने स्तुती करणे. माझ्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगते. एके ठिकाणी मला गोंधळाचं आमंत्रण होतं. गोंधळात सहसा गोड आणि तिखट असं जेवण असतं, पण मात्र तिथे तिखट होतं. तिखट म्हणजेच काय तर मटणाचं.
आता मटणाचं जेवण म्हटल्यावर आपल्या तोंडाला तर पाणी सुटतं. खूप लोक तर 2-2 दिवस सुद्धा उपाशी राहतात. मीही त्या दिवशी सकाळी जेवले नव्हते. पण तेथे जेव्हा मी गेले तेव्हा 5-6 पंक्ती या उठलेल्या होत्या. आम्ही जवळचेच नातेवाईक असल्यामुळे आम्ही शेवटच्या पंक्तीला बसलो. पण मग जेव्हा जेवायला बसले तेव्हा बघते तर काय, भाजी ही संपत आली होती. थोडासाच रस्सा उरला होता आणि पीस तर उरलेच नव्हते. त्या जागी त्यांनी उकडलेली अंडी त्या रश्श्यात टाकून दिली होती आणि भातही थोडासाच होता. पण मात्र भूक तर कळकळीची लागली होती. मग अशा वेळी काय करणार आहे तेच खाऊन घेतलं आणि माझी भूक शांत केली. आणि आता आली निरोपाची वेळ. निरोप घेताना मी त्यांना तोंडावर बोलू इच्छित होते की काय हे जेवण पुरेल एवढं तर करायचं, एवढंसं काय केलं. पण मात्र आपल्याला आई वडिलांनी दिलेले संस्कार हे पाळून आपण असं मोठ्यांना डायरेक्ट काही बोलू शकत नाही. मग तेव्हा मी व्याजस्तुती या अलंकाराचा वापर केला आणि त्यांना म्हटले की उरलेला रस्सा, उकडलेली अंडी, पुलाव, टोमॅटो खाऊन माझा आत्मा तृप्त झाला आणि त्यांचा निरोप घेतला. म्हणजेच अशाच प्रकारे आतून स्तुती परंतु बाहेरून निंदा किंवा आतून निंदा व बाहेरून स्तुती असं जिथे घडतं तेथे व्याजस्तुती हा अलंकार होतो. पुढचा आहे चेतना गुणोक्ती. चेतना गुणोक्ती म्हणजेच एखादा निर्जीव घटक हा सजीव आहे आणि तो सजीवांप्रमाणे कृती करतो असं जेथे दाखवलं जातं तेथे चेतना गुणोक्ती हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी काही केल्या फुलेना. आता यात कवी काय म्हणतोय की चाफा बोलत नाही, चाफा चालत नाही. पण हे तर तुम्हाला माहितीच आहे की चाफा बोलतो का, तर नाही. चाफा चालतो का, तर तो चालत देखील नाही. परंतु चाफा हा चेतनाक्षम आहे आणि तो चालत नाही, बोलत नाही अशी खंत त्या कवीने त्या कवितेत व्यक्त केली आहे. म्हणजेच जेथे निर्जीव घटक हा सजीव आहे किंवा तो चेतनाक्षम आहे असं दाखवून तो सजीवांप्रमाणे कृती करतो असं जेथे दर्शवलं जातं तेथे चेतना गुणोक्ती हा अलंकार होतो. पुढचा आहे सार. सार म्हणजेच काय, वाक्यातील कल्पना या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने देऊन कल्पनांचा उपकर्ष किंवा अपकर्ष साधला जातो तेथे सार हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, आधीचं मरकट त्यातही मद्य प्याला, झाला वृश्चिक दंश त्याला. आता मरकट म्हणजेच काय, तर माकड. माकड किती वेळेस काय करतं हे तर तुम्हाला माहितीच आहे. परंतु त्याने काय केलंय, दारू पिली. मग आता त्याची वेळेस आहे किती वाढेल हे तर तुम्ही जाणतातच. त्यापुढे काय म्हटले की त्याला वृश्चिक दंश म्हणजे विंचवाने चावले. मग आधीच एक तर तो माकड, त्यातही त्याने दारू पिली आणि आता तर त्याला विंचूने चावले. मग आता त्याची वेळेस आहे किती वाढतील हे तर तुम्ही जाणतातच. म्हणजेच येथे काय केलंय, वाक्यांतील कल्पना या चढत्या क्रमाने दिल्या गेल्या. आधीच माकड, त्यातही मद्य प्याला आणि आता त्याला वृश्चिक दंश झाला. अशाच पद्धतीने जेथे वाक्यातील कल्पना या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने दिल्या जातात तेथे सार हा अलंकार होतो. धन्यवाद.